सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 मधील चौथा टॉपिक कम्युनिकेशन या घटकात येणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट आपण चर्चा करीत आहोत. पुन्हा एकदा हात जोडून विनंती, सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनी तुमच्या नोटबुक मध्ये हे सगळं कन्सेप्ट लिहून काढा आणि वन टाइम यू रीड इट अँड यू विल गेट द रिझल्ट. कारण पेपर क्रमांक 1 मध्ये सगळ्यात जास्त मार्क घेण्याची संधी उपलब्ध आहे. चला, आता चौथा टॉपिक मधला 65 कन्सेप्ट सांगितलेले. आता 66वा कन्सेप्ट, द कन्सेप्ट ऑफ ग्लोबल विलेज, जागतिक गाव. ग्लोबल विलेज हा कन्सेप्ट कधी पॉप्युलर झाला? गेन्ड ऍक्सेप्टन्स मेनली बिकॉज ऑफ द डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन या फील्डमध्ये क्रांतिकार डेव्हलपमेंट झाल्यामुळं ग्लोबल विलेज हा कन्सेप्ट सगळीकडे ऍक्सेप्ट झालेला आहे. जागतिक विलेज बघा, इथं बसून म्हणजे काल झालेला एखादा क्रिकेट मॅच दुबईमध्ये झालेला आपण इथं पाहिलो. इथं घडलेली घटना कॅनडामध्ये जातो, कॅनडामध्ये न्यूझीलंडमध्ये झालेली घटना आपण इथं पाहतो. म्हणजे पूर्ण हा जग एक छोटासा विलेज गावामध्ये परिवर्तन झालेले आहे. इन कम्युनिकेशन the reaction of the audience is called as feedback. कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये जे ऑडियन्स असतात, जे विषय श्रोते असतात, श्रोत्यांच्या प्रतिक्रियेला, श्रोत्यांच्या रिस्पॉन्सला, श्रोत्यांच्या प्रतिक्रियेला आपण फीडबॅक असे म्हणतो. कम्युनिकेशन इज अ डायनामिक प्रोसेस. एक डायनामिक प्रोसेस आहे अक्रॉस व्हराइड सिच्युएशन. वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये कम्युनिकेशन घटक घडत असेल तर त्या कम्युनिकेशनला डायनामिक प्रोसेस असे म्हणतो. इंट्रापर्सनल कम्युनिकेशन कशाला म्हणतात? इंट्रापर्सनल कम्युनिकेशन मीन्स पर्सन कम्युनिकेट विथ हिमसेल्फ. एक व्यक्ती स्वतःसोबत बोलत असेल तर त्याला इंट्रापर्सनल कम्युनिकेशन असे म्हणतात. इंट्रा म्हणजे स्वतःसोबत बोलत असलेले संवादाला, कम्युनिकेशनला इंट्रापर्सनल. आता देवासोबत आपण प्रार्थना करीत असताना आपण स्वतःशी बोलतो, किंवा ध्यान करीत असताना स्वतःशी बोलतो, किंवा शांत बसून विचार करत असताना इंट्रापर्सनल. त्याचं उदाहरण आहे, द फर्स्ट वर्ल्ड वॉर वॉज अ स्टिम्युलंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रेडिओ. रेडिओ डेव्हलपमेंट होण्यासाठी, रेडिओचे शोध लागण्यासाठी, रेडिओचे महत्व वाढण्यासाठी कोणता घटक कारणीभूत झाला? तर फर्स्ट वर्ल्ड वॉर. इथं अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ह्या व्यक्तीचं नाव लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू पियर बोर्डी यांनी काय सांगितलेलं आहे? कल्चरल कॅपिटल सांस्कृतिक कॅपिटल म्हणजे संपत्त. कल्चरल कॅपिटल थ्रू कम्युनिकेशन इज फॉर सोशिओ कल्चरल बेनिफिट. कल्चरल कॅपिटल कशाला म्हणतात? कल्चरल कॅपिटलमुळे सोशल आणि कल्चरलचा बेनिफिट होत असतो. कम्युनिकेशनद्वारे कल्चरल कॅपिटलचा वापर जर आपण केलो तर सोशिओ कल्चरल बेनिफिट होत असतात. इन्फोटेनमेंट या शब्दात दोन शब्द मिसळलेले आहे. इन्फॉर्मेशन माहिती आणि एंटरटेनमेंट मनोरंजन, या दोन्ही शब्द मिसळून इन्फोटेनमेंट शब्द तयार झालेले. इन कम्युनिकेशन मध्ये चॅनलला आपण मीडियम असेही म्हणतो. आता पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध, सुप्रसिद्ध. कल्चर म्हणजे संस्कृती. सुप्रसिद्ध कल्चर कशाला म्हणतात? मास कल्चरला पॉप्युलर कल्चर असेही म्हणतात. चार्ली चॅप्लिनचा एक फिल्म आहे मॉडर्न टाइम्स. या फिल्म मध्ये त्यांनी इंडस्ट्रियलायझेशनचा, औद्योगिकरणामुळे किती प्रमाणात दुष्परिणाम झालेले त्याच्या आधारित हा सिनेमा त्यांनी काढलेला आहे. थँक्यू सो मच. नमस्कार.